10 रूल जे आहे ते पाठ करायचं म्हणलं तर पाठ होतील, आत्ता पाठ होतील, नंतर नाही लक्षात राहणार. तर आता काय करायचं, हे पाठ नाही करायचं, याला फक्त काय करायचं, बनवता आलं पाहिजे. तर नावं कशी पाठ करायची, हे 10 आहेत ना, याला 5-5 मध्ये डिवाइड करा. कशामध्ये करा, 5 ह्याच्यामध्ये डिवाइड करा. मग डिवाइड करताना काय करायचं आता ह्याच्यामध्ये, इनिशियल लेटर जे आहेत ना इथं, I, C, A, D, D, यांच्यातनं काहीतरी एक वाक्य बनवूयात. वाक्य जर बनलं तर आपल्याला वाक्य लक्षात राहील. वाक्य लक्षात राहिलं तर इनिशियल लेटर लक्षात राहील. इनिशियल लेटर लक्षात राहिलं तर जे काही रूल्स आहेत ते क्रमाने लक्षात राहिलं पाहिजे. असं कुठेही काही असं नाही, व्यवस्थित क्रमाने लक्षात राहिलं तर तुम्हाला आठवायला पण सोपं पडेल. कसं ते आज आपण बघणार. आता याचं काय करूयात, हे ICADD चं एक वाक्य बनवूयात. काय, आय कॅन अचीव ड्रीम्स डेली, असं एक वाक्य लक्षात ठेवा. आय कॅन अचीव ड्रीम्स डेली. आय कॅन अचीव ड्रीम्स डेली. ICADD. ठीक. आता आय म्हणजे काय, इथं तुमचं आय पासून काय नाव आहे आपलं, आयडेम्पोर्टंट लॉ. ठीक आहे, आयडेम्पोर्टंट नाव जरा थोडंसं विचित्र आहे. आयडेम्पोर्टंट लॉ. सी वरून काय, कॉम्पिटेटिव्ह. ए वरून काय, असोसिएटिव्ह. डी वरून काय, डिस्ट्रीब्युटिव्ह. या डी वरून काय, डी मॉर्गन्स. ठीक आहे, नावं पहिल्यांदा थोडंसं म्हणून घ्यायचे एक 5-6 वेळा, म्हणजे नावं जरा थोडंसं तोंडात बसतील. आता लक्ष द्या, इथं इथं पण बघा ICA इथं पण आहे, इकडं पण ICA वगैरे इथं पण आहे. मग इथं 3 वेळा सी आहे, 1 2 3. 3 सी. मग मुलं कन्फ्युज होतात, अरे सी कुठला होता, कम्युटेटिव्ह होता का, इकडे दिसतो तो कंडिशनल होता का कॉम्प्लिमेंट होता, कळत नाही. मग काय करायचं, साधं सिंपल आहे. काय करायचं, इथं बघा, कॉम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, टिव 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 असं लास्टला येते ना, ते लक्षात ठेवायचं की पहिल्या 5 मध्ये काय होतं तुमचं. मग आता इथं आयड इम्पॉर्टंट तर लक्षात राहील किंवा तो पाठ करावा लागेल पहिल्यांदा. ऍड इम्पॉर्टंट, सी कॉम्युटेटिव्ह, ए असोसिएटिव्ह, डी डिस्ट्रीब्युटिव्ह. आणि डी मॉर्गन तर आपण शिकलोय. निगेशन म्हणलं की आपल्याला माहिती आहे, निगेशन काढता येतं आपल्याला. निगेशन ऑफ P&Q शिकलोय, मागच्या एक्सरसाइज मध्ये पण शिकलोय. या एक्सरसाइज मध्ये पण थोडासा क्वेश्चन आहे निगेशन. निगेशन काढतो म्हणजे त्याला नाव आहे डी मॉर्गन्स लॉ. नाव जरा लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा विचारतात. डी मॉर्गन्स लॉ सगळ्यात जास्त वापरणारा लॉ म्हणलं तर हाच आहे, असं म्हणायला काय हरकत नाही. कारण निगेशनवर क्वेश्चन येतो MCQ मध्ये, CET मध्ये वगैरे सगळीकडे अशा टाईपचे क्वेश्चन येतात. तो डी मॉर्गन्स लॉ जो आहे तो लक्षात पण राहील. नाव फक्त लक्षात म्हणजे पाठ करा थोडंसं, डी मॉर्गन्स. ठीक, पहिले 5 झाले का पाठ. आय कॅन अचीव ड्रीम्स डेली. आय इम्पॉर्टंट, कॅनचं काय येणार, कम्युटेटिव्ह, एचं काय येणार, असोसिएटिव्ह, डीचं डिस्ट्रीब्युटिव्ह, आणि डी मॉर्गन्स लॉ. हे 5 झाले. इथपर्यंत काय डाऊट. चला पुढचे जे 5 आहेत, हे जे 5, ह्याचं पण एक लक्षात ठेवा. समजा मी म्हटलं की आय कॅन ऑलवेज कॅच बलून्स. आय कॅन ऑलवेज कॅच बलून्स. परत आयडेंटिटी, कॅच, कॉम्प्लिमेंट. आय कॅन ऑलवेज, ऑलवेज म्हणजे काय तुमचं ए वरून काय येणार, ऍब्झॉर्प्शन. ठीक आहे, इथे दिसतं ऍब्झॉर्प्शन लॉ. कंडिशनल बाय कंडिशनल लक्षात राहील, कारण की ते ऑलरेडी आपण निगेशनच्या वेळी कंडिशनल बाय कंडिशनल एकाच वेळी पेअरमध्ये लक्षात ठेवले, त्यामुळे कंडिशनल बाय कंडिशनल तर लक्षात राहतील. ठीक आहे, तर आता डी मॉर्गन्स नंतर काय, हे 3 आहेत ना, आता हे 5 आहेत. आता त्यात पण समजा अजून अवघड वाटत, एक साधा एक पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर क्रिएट करा. आयडेंटिटी म्हणजे तुम्ही एखादा कार्यक्रम आहे, तुम्ही तयार झाले मस्त एकदम फ्रेश, एकदम सगळं केस बीस सगळं विंचरून काय झालं, तुमचं आयडेंटिटी झालं, पिक्चर तयार झाला. तुमचा मित्र मैत्रीण आई वडील कोणतरी बघितलं की हा छान दिसतंय वगैरे, ते काय झालं, कॉम्प्लिमेंट झालं. आता ते कॉम्प्लिमेंटवर तुम्ही रिॲक्ट नाही केलं, त्याला ऍब्झॉर्ब केलं. हा ठीक आहे, चल चांगलं दिसतं तरी ओके म्हणले, काय घातले असलं जरी असं कोण म्हणलं तरी पण हा ठीक आहे, ऍब्झॉर्प्शन. कंडिशनल बाय कंडिशनल तर ठीक आहे, त्याचा काय एवढं विषय नाही, हे पाठ होऊन जातील. तर हे 3 जे आहेत ते हे तर सिक्वेन्सली लक्षात राहतील का बघा. आयडेंटिटी, पिक्चर तयार होतं ना, आयडेंटिटी, मग कोणतरी कॉम्प्लिमेंट दिलं तुम्हाला, कॉम्प्लिमेंट, ऍब्झॉर्प्शन. कंडिशनल बाय कंडिशनल ते सेपरेट लक्षात ठेवा. म्हणजे आता हे सगळेचे सगळे लक्षात राहिले का बघा. पहिलं काय, आय कॅन ऑलवेज, नाही पहिलं आय कॅन अचीव ड्रीम्स डेली. आयड इम्पॉर्टंट लो.
कॅन, कॉम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह तिन्ही एक साथच लक्षात ठेवून द्यायचे. आणि पाचवा कुठलं डी मॉर्गन्स. हे 5 झाले. पुढचं आय कॅन ऑलवेज कॅच बलून्स. आय है ना, आयडेंटिटी, तुम्हाला त्याच्यावर मिळालं कॉम्प्लिमेंट, ऍब्झॉर्प्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल. तर हे नावं लक्षात राहिली, ह्याच्यात काय डाऊट? क्लिअर. आता पुढं हे लक्षात ठेवताना काय करायचं सांगतो. आता तुम्ही व्यवस्थित बघितलं आयडेम्पोर्टंट मध्ये काय पी अँड पी असं दिसतं ना. पी अँड पी म्हणजे काय? दोन्ही मध्ये सेम इनपुट आहे. दोन इनपुट सेम असतील, मध्ये अँड असेल तर तेच इनपुट येतं. हे लक्षात ठेवायला सोपं आहे आपलं. पी अँड पी, पी पी ऑर पी पी. कारण याच्यामध्ये दोनच कंडिशन असू शकतात, एक तर ऑर तरी असेल तर अँड तरी असेल. दोन इनपुट नाही. इनपुट कळतं ना, पी क्यू आर हे काय आहेत? इनपुट आहेत किंवा स्विच म्हणतो आपण, तसे स्विच आहेत. तसं इथं काय एकच आहे. तर पहिल्या आयडेम्पोर्टंटला समजायला सोपं आहे, लक्षात ठेवायला पण सोपं आहे. काय करायचंय फक्त पी पी असेल तर त्याच्यामध्ये अँड किंवा ऑर असले तरी काय फरक पडत नाही. पी ॲज इट इज. पुढं कम्युटेटिव्ह. आता कम्युटेटिव्ह मध्ये काय केलं बघा, पी पी ऑर क्यू आहे. काय दिसतंय? फक्त पी आणि क्यू ची जागा बदलली, मधलं साईन सेमच आहे. त्याला काय म्हणायचं? कम्युटेटिव्ह. म्हणजे काय? जसं मी 2 into 3 म्हणलं, मी चेंज केलं तर 3 into 2 पण करू शकतो. सेम तसं तेच लॉजिक आहे, असं धरून चला. कम्युटेटिव्ह. त्यानंतर असोसिएटिव्ह. असोसिएटिव्ह मध्ये व्यवस्थित लक्ष द्या, इथं जे आहेत ना साईन सेम आहेत, ठीक आहे ना, हे साईन सेम आहेत. साईन सेम आहेत तर फक्त केलं काय, हा ब्रॅकेट जो आहे तो क्यू आणि आर ला होता, तो शिफ्ट करून मी पी आणि क्यू ला पण लिहू शकतो. बाकी इथे हात लावायचा नाही. जर मला वाटलं ब्रॅकेट नाही लिहायचं, ब्रॅकेट नाही लिहिलं तरी चालतं, अर्थ एकच होतो. तर तिन्हीचा अर्थ एकच आहे. असोसिएटिव्ह मध्ये काय, ब्रॅकेट आपण उचलून कुठेही टाकू शकतो, पण कधी साईन सेम असेल तर. साईन जर इथे डिफरंट आहे, समजा इथं अँड आणि इथं ऑर आहे, आपण ब्रॅकेट उचलू शकत. तर लक्षात ठेवायचं, साईन सेम पाहिजे, अँड किंवा ऑर तरच तुम्ही ब्रॅकेट कुठेही टाकू शकता. फर्स्ट टू, लास्ट टू किंवा ब्रॅकेट काढलं तरी चालतं. तसे क्लिअर. याला काय म्हणायचं? असोसिएटिव्ह है ना, असोसिएटिव्ह. पुढचा डिस्ट्रीब्युटिव्ह. आता डिस्ट्रीब्युटिव्ह सगळ्यात जास्त वापरला जाणारा म्हणायला काय हरकत नाही. जास्त करून मुलं फसतात कुठं? डिस्ट्रीब्युटिव्हला फसतात. डिस्ट्रीब्युटिव्हला फसायचं नसेल तर साधं सिंपल आपलं जे तुम्ही समजा असं आहे 3 ब्रॅकेट एक्स प्लस वाय असं जर आहे, तर ब्रॅकेट कसं ओपन करता? 3 into x, बरोबर ना. 3 into x पुढे काय प्लस लिहिता, परत 3 into y लिहिता, बरोबर. हे तर तुम्हाला माहिती आहे. बस तसंच असं धरून चला. पी अँड क्यू ऑर आर असं आहे ना. तर पहिले सगळ्यात महत्वाचं काय की तुमचा जो डिस्ट्रीब्युटिव्ह आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं सुरुवात कुठून आहे की साईन डिफरंट पाहिजे. साईन सेम असेल तर तेच झालं असोसिएटिव्ह, साईन डिफरंट झालं तर तेच काय झालं? डिस्ट्रीब्युटिव्ह. डिस्ट्रीब्युटिव्ह करताना जसं आपण मल्टिप्लाय इथं कसं करतो, इथं मल्टिप्लाय साईन असतं ना, ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय असतं 3 into x. तसं काय करायचं? पी अँड क्यू दिसतं इथं, पी अँड क्यू. त्यानंतर पी अँड आर दिसतं इथं, पी अँड आर. दोन्हीच्या मध्ये साईन कुठली आहे? ह्याच्या मधली जी साईन आहे ती, जसं इथं दोन्हीच्या मधली जी साईन आहे ती कुठे? इथं आहे ना. म्हणजे 3 into x ला एक ब्रॅकेट, 3 into y ला एक ब्रॅकेट. तसंच पी अँड क्यू ला एक ब्रॅकेट, पी कळतं ना, पी अँड क्यू ला एक ब्रॅकेट, पी अँड आर ला एक ब्रॅकेट. दोघांच्या मध्ये साईन कुठली? जी इथं मध्ये होती ना, तीच या दोघांच्या मध्ये साईन इथं ऑर टाकून दिली. क्लिअर. आता हे न बघता परत लिहायचं बरं का, नुसतं हे कळून उपयोग नाही. न बघता लिहिलं तरच ते व्यवस्थित आलंय असं समजू. आता हे उलट पालट पण करू शकतो, अँडच्या जागी ऑर, ऑरच्या जागी अँड. फक्त कंडिशन काय की दोन्ही साईन डिफरंट पाहिजे. दोन साईन डिफरंट असेल तर ब्रॅकेट इकडे तिकडे करता येत. बरं, आता तुम्हाला एक्झाम मध्ये किंवा तुमचे जे काही सम्स असतील त्यावेळी तुम्हाला हे दिलेलं असतं. काय सांगितलं? RHS दिलेलं असतं, त्याच्यावरनं LHS वर यायचं असतं. मग RHS वरनं LHS वर यायचं असेल तर डिस्ट्रीब्युटिव्हला ओळखायचं कसं? तर समजा सगळ्यात महत्वाचं काय की पहिली टर्म जी आहे ही सेम पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. फर्स्ट टर्म किंवा फर्स्ट इनपुट सेम असेल तर समजून घ्यायचं इथे डिस्ट्रीब्युटिव्हला असू शकतो. क्लिअर. काय डाऊट इथपर्यंत? बरं, डी मॉर्गन्स तर माहिती आपल्याला. निगेशन जेव्हा आपण लावतो तेव्हा काय करतो? निगेशन ऑफ पी अँड क्यू. तर दोघांना पहिले निगेशन लावून टाकायचं, मधली साईन चेंज करून टाकायचं. पी अँड क्यू होतं निगेशन पी निगेशन क्यू, मध्ये अँड असेल तर ऑर टाकून द्यायचं, मध्ये ऑर असेल तर इथं अँड टाकून द्यायचं. डी मॉर्गन्स पर्यंत क्लिअर. गुड. त्याच्यानंतर आता पुढचा कुठला? आयडेंटिटी लॉ. आता आयडेंटिटी लॉ म्हणजे काय असतं? एकदम साधं सिंपल. आता इथून पुढचे थोडेसे मुलांना थोडंसं अवघड जातं. अवघड जायचं कारण नाही. आता मुलं काय करतात? पाठ करतात. समजा मी असं म्हणलं पी अँड टी,
आता किती फॉर्म्युले पाठ करून करून किती फॉर्म्युले पाठ करणं होतं? 1 2 3 4 5 6 7 8 8 9 फॉर्म्युले फक्त 3 रूल साठी. एवढं पाठ करायची काय गरज? बरं चला, समजा जरी पाठ केलं, ऐन वेळी विसरले तर? बरं चला, ऐन वेळी सगळं ठीक केलं, सगळं ठीक आहे, एक्झाम मध्ये केलं, पण तुम्हाला शुअरिटीच नाही मी केले ते बरोबर आहे की नाही, ते राम भरोसे. केले की नाही माहित नाही, आलं तर आलं, नाही तर तसं नाही पाहिजे, शुअर शॉर्ट आन्सर पाहिजे. तर मग कसं करणार सांगतो. आता पी म्हणजे इनपुट आहे ना, मग इनपुट एक तर ट्रू किंवा फॉल्स तरी असू शकतं. मग ट्रू असेल तर काय होणार त्याला? 1. आणि जर फॉल्स असेल तर काय म्हणणार? ट्रू असेल तर काय म्हणणार? 1. फॉल्स असेल तर काय म्हणणार? 0. आता टी म्हणजे काय? टाउटॉलॉजी. आणि सी म्हणजे काय? कॉन्ट्रडिक्शन. टाउटॉलॉजी म्हणजे दोन्हीचे इनपुट 1 1च आहे. म्हणजे इथं इनपुट काय तुमचं? 1 1. आता मला सांगा, इथं अँड आहे. अँड म्हणजे काय? इंटू ना. 1 इंटू 1. 1 इंटू 1 लॉजिकली काय होतो? 1 होतो. आणि 0 इंटू 1 लॉजिकली काय होतो? 0. हे मला सांगा, इथे जर 1 आणि 0 आहे तर ऑब्व्हियसली हे 1 आणि 0 कोणाचे इनपुट होते? टीचे होते. म्हणजे हे पाठ करायची गरज पडली. पी इंटू टी पी असतो असं पाठ करायचं नाही. समजा आता टीच्या जागी सी टाकलं, टीच्या जागी काय टाकलं? सी टाकलं. समजा त्यांनी असं सांगितलं पी ऑर सी असं आहे, रॅन्डम 4 होऊ शकतात ना, एक तर पी अँड टी, पी अँड सी, पी ऑर टी, पी ऑर सी, असे 4 होऊ शकतात. तुम्ही रॅन्डमली कुठले उचला. मग काय तुमचं पी जो आहे तो समजा 1 0 तर ठरलेलाच आहे. 1 0 म्हणजे काय? त्याचे इनपुट आहेत. सी म्हणजे काय? कॉन्ट्रडिक्शन. कॉन्ट्रडिक्शन काय असणार? 0 0. कॉन्ट्रडिक्शन म्हणजे काय? 0 0. टी म्हणजे काय? टाउटॉलॉजी, तिथं 1 1. क्लिअर. आता इथं ऑर आहे. ऑर म्हणजे काय करतो आपण? प्लस. 1 प्लस 0 काय होतं? 1. लॉजिकली काय होतं? 1 प्लस 0 1. आणि 0 प्लस 0 0. म्हणजे इथं काय आलं? 1 0 आलं का? 1 0 कोणाचं आहे? पाठ करायची गरज. आयडेंटिटी लॉ मध्ये फक्त लक्षात काय ठेवायचं? एकच इनपुट असतो आणि त्याचं अँड किंवा ऑर कोणासोबत असतं? टी किंवा सी सोबत असतं. क्लिअर. आता इथं आपण टी किंवा सी लिहितो. ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला जेव्हा गणित सॉल्व्ह करायचं तेव्हा तुम्ही कॅपिटल टी किंवा कॅपिटल एफ असं लिहिणार आहे. तिथं टी सी नाही लिहिणार, तिथं काय लिहिणार? कॅपिटल टी कॅपिटल एफ. क्लिअर. सीच्या जागी एफ लिहिणार, स्मॉल टीच्या जागी कॅपिटल टी लिहिणार आहे, बस एवढंच फरक आहे. पुढं कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट म्हणजे कसं असतं? तुम्ही सेट शिकलोय आपण. सेट मध्ये समजा सेट ए असेल तर सेट ए चा कॉम्प्लिमेंट असतो ए डॅश. म्हणजे काय? ए सोडून बाकीचे सगळे. ए सोडून बाकीचे म्हणजे ए मधले जे एलिमेंट आहे ते ए डॅश मध्ये नाही आहेत. तसंच पी म्हणजे जो आहे इनपुट, पीच्या एकदम ऑपोजिट. ऑपोजिट म्हणजेच काय? कॉम्प्लिमेंट. कळलं काय सांगितलं? म्हणजे एक सेट, युनिव्हर्सल सेट कसा तयार होतो? ए आणि ए डॅश मिळून तयार होतो. ए आणि ए डॅश एकमेकांच्या एकदम ऑपोजिट असतात. तसंच पी आणि निगेशन पी काय येणार? एकमेकांच्या ऑपोजिट. आता पी अँड पी डॅश, आता इथे दोनच ऑप्शन येऊ शकतात. एक तर पी अँड पी डॅश येऊ शकतं किंवा पी ऑर पी डॅश येऊ शकतं. पी अँड पी डॅश येऊ शकतं. पी डॅशला आपण काय म्हणू? निगेशन पी. आणि दुसरं येऊ शकतं पी ऑर निगेशन पी येऊ शकतं. आता याचा फॉर्म्युला पाठ करायचं नाही, परत मागे सांगितलं तसं 0 1 चं करायचं. काय करायचं? 0 1, हा 1 आहे, हा 0 आहे. मग आता हा जर 1 आहे, निगेशन पी काय होणार? 0 होणार. इथं काय होणार? 0 1. क्लिअर. 1 0 0 1. क्लिअर. आता करायचं काय? फक्त इथं अँड आहे ना, अँड म्हणजे काय होणार? इंटू 1 इंटू 0 0, 0 इंटू 1 0 0 ना. दोन्ही 0 0 आलो म्हणजे काय झालं? हे कॉन्ट्रडिक्शन किंवा कॅपिटल एफ म्हणतो आपण त्याला. चला आता ह्याचं करूयात. हा जो पी आहे ह्याचा समजा हा 1 0 आहे आणि हा काय आला? 0 1. आता हे काय? ऑर आहे. ऑर म्हणजे काय करतो आपण? प्लस करतो. 1 प्लस 0 1, 0 प्लस 1 1. म्हणजे काय आलं आपल्याकडे? दोन्हीकडं 1 1 आलं. मग दोन्हीकडे 1 1 आलं तर कुठला इनपुट होणार? टी, स्मॉल टी. टॉटॉलॉजी म्हणतो आपण त्याला. क्लिअर. म्हणजे पाठ करायचं काही नाही, ह्याच्यातलं काहीही पाठ करायचं. हा फक्त ऍब्झॉर्प्शनला थोडासा वेगळं आहे, तो सांगतो. चला हे क्लिअर आहे का? कुठला क्लिअर झाला? आयडेंटिटी लॉ क्लिअर झाला. दुसरा कुठला झाला आपला? कॉम्प्लिमेंट. आयडेंटिटीच्या नंतर कुठला? कॉम्प्लिमेंट. चला पुढचा जो आहे तो नेक्स्ट. पुढचा जो आहे तो ऍब्झॉर्प्शन. आता हाच फक्त काय असं थोडासा पाठ करण्यासारखा आहे का? कारण की आता हे जो 1 0 चं लॉजिक इथं बसत, 1 0 चं लॉजिक इथं बसत नाही. फक्त आता ऍब्झॉर्प्शन मध्ये लक्षात एवढंच ठेवायचं की तुम्हाला इथं साईन डिफरंट आहे. साईन डिफरंट आहे. मग इथं पी अँड क्यू असेल तर बाहेर ऑर आहे.
इथं पी ऑर क्यू असेल तर इथं अँड आहे, एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. आणि जसं काय जिथं हा पहिला इनपुट आहे ना तोच इनपुट इथं पाहिजे. तुम्ही आता इथं पी आणि क्यू नी पाठ करू नका, सगळ्यांसाठी सांगतो बरं काय, पी आणि क्यू नी पाठ करू नका. तर बऱ्याच वेळा असं होतं ना सीईटी मध्ये, इथं पीच्या जागी तुम्हाला पी अँड क्यू देतील किंवा एक मोठं एकच्या ऐवजी 2 इनपुट देतील आणि इथं एक्स्ट्रा 2 इनपुट देतील अजून. मग त्यावेळी आपण कन्फ्युज होणार, बापरे एवढं मोठं गणिताचं काय करायचं. मग तुम्हाला तेव्हा एवढं कळलं पाहिजे की फर्स्ट इनपुट इथं आणि इथं सेम आहे आणि आतमधल्या साईन जर डिफरंट आहे तर हा ऍब्झॉर्प्शन लॉ झाला. तर इथं एकाच्या ऐवजी 3 जर इनपुट दिले तर आपण घाबरायचं कारण, ऍब्झॉर्प्शन लॉ मध्ये एवढंच समजायचं की बाबा इनपुट आहे, सेम इनपुट रिपीट झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर इथे साईन डिफरंट पाहिजे, अँड ऑर असं डिफरंट पाहिजे. आता इथं लक्षात घ्या, याच्यात आणि हा जो तुमचा कुठला गेला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, ह्याच्यामध्ये काय फरक आहे हे समजा लक्षात घ्या. इथं पी आणि इथं क्यू आर आहे, म्हणजे तिन्ही वेगवेगळे आहेत. आणि इथं पी आणि पी इथं रिपीट झालंय, इथं 2च इनपुट आहेत. मुलं इथं कन्फ्युज होतात, डिस्ट्रीब्युटिव्ह आणि ऍब्झॉर्प्शन मध्ये कन्फ्युज होतात. कन्फ्युज होण्याचं कारण फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये पी क्यू आर 3 इनपुट आहेत, 2 साईन डिफरंट आहेत. आणि ऍब्झॉर्प्शन मध्ये पी पी रिपीट होतोय आणि साईन डिफरंट आहे, त्यावेळी त्यांचा आन्सर काय पी. इकडे काही जरी झालं तरी तुमचा आन्सर काय पी. लॉजिकल इक्विव्हॅलन्सने तुम्ही नंतर हे बघू शकता, तुमचं ते टेबल वगैरे शिकलो ना आपण, ह्याचं टेबल बनवा ह्याचं टेबल बनवा, दोघांचं टेबल काय होईल किंवा कॉलम सेम येईल. बरं, कंडिशनल बाय कंडिशनल तर आपण निगेशन पाठ केले. निगेशन काय पाठ केले, समजा आपण इथं म्हणलं पी इम्प्लाइज क्यू, तर निगेशन, ते निगेशन आपण पाठ केलं. काय पाठ केलं त्याच्यात आपण काय सांगितलं होतं, फर्स्ट इनपुट ऍज इट इज लिहायचं, नंतर अँड टाकायचं आणि सेकंडचं निगेशन टाकायचं. फर्स्ट इनपुट काही का असं ना, तिथं एका ब्रॅकेटमध्ये 3 इनपुट का असले तरी आपल्याला काय फरक पडत. तर हे जर आपल्याला कळलं तर ह्याच्या बरोबर ऑपोजिट आहे बघा. हा जर मी निगेशन काढला म्हणजे थोडक्यात याचा निगेशन घेतलं तर काय होणार, पीच्या जागी काय येणार निगेशन पी, इथं ऑरच्या जागी काय येणार, सॉरी अँडच्या जागी काय येणार ऑर, आणि इथे निगेशन क्यूच्या जागी काय आलं क्यू. म्हणजे काय कळालं, एक पाठ करा याच्यातलं, एक तर हे तरी पाठ करा नाही तर हे तरी पाठ करा. आता मी रेकमेंड करेल की निगेशन वाला पाठ करा, जास्त करून तुम्हाला ह्याच्यावरचे क्वेश्चन येतील. निगेशनचे पाठ केलं तर मग ह्याच्या बरोबर ऑपोजिट म्हणजे कंडिशनल नॉलेज. बाय कंडिशन मध्ये काय तेच आहे. आता समजा आपण बाय कंडिशनल काय शिकलोय, हे ऍज इट इज पहिले कॉपी करा, त्याच्यानंतर सेकंड ब्रॅकेट मध्ये बघतो उलट करा, पी च्या जागी क्यू लिहा, बरोबर. आणि ह्या दोघांच्या मध्ये काय लिहा, त्यांनी सांगितलंय ऑर लिहा म्हणून. निगेशन मध्ये इथं काय तुमचं ऑर साइन, म्हणजे बघा हा जो पी इम्प्लाइज क्यू आहे, हा पहिले पी इम्प्लाइज क्यू कॉपी करायचं आहे, त्यानंतर ऍज इट इज सेम ब्रॅकेट कॉपी करायचं, फक्त क्यू आणि पी ची जागा चेंज करायची आणि मध्ये ऑर आहे. आता ह्याच्या बरोबर उलट इकडे लिहायचं, म्हणजे बघा जिथं पी होता तिथं निगेशन पी आहे, कुठे गेला इथे, जिथं पी होता तिथं निगेशन पी आहे, जिथं अँड आहे इथं ऑर आहे, इथं निगेशन क्यू आहे इथं क्यू आहे, इथं ऑर आहे इथं अँड आहे, प्रत्येक गोष्ट उलट लिहायची. त्यामुळे निगेशन लक्षात ठेवा, बाकीचं जे आहे ते उलट करत गेले की तुमचा हा फॉर्म्युला तयार होईल. आता हे कुठं कामाला येतं ते आता एक्सरसाइज मध्ये बघू. आता एक्सरसाइज वर आहे आता, पण एक्सरसाइज मध्ये आधी टेबलवर डायरेक्ट जो बेस्ट क्वेश्चन आहे तो आधी करू. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. आता बऱ्याच मुलांना हा क्वेश्चन थोडासा, पहिले तर प्रूव्ह दॅट म्हणले की जुन्या आठवणी जागा होतात 9वी 10वीच्या, की प्रूव्ह दॅट म्हणलं की पहिलेच आमचं रूह काप जाती है हमारी, की प्रूव्ह दॅट नकोच, प्रूफ शब्द काही प्रूफच करायचं नाही आम्हाला, आम्ही जे येते ते आम्ही लिहिणार आहे. सो एवढं काही अवघड नाही, सोपं आहे, समजून घ्या, सांगतो. विदाउट युजिंग ट्रूथ. आता इथं मुलं एकदम फसतात बरं का मुलं. पहिले तर काय आपली सवय जी असते ती क्वेश्चन न वाचता डायरेक्ट जम्प मारायची. माझं हे कधी होतं सांगतो. समजा तुम्हाला सांगतो ना पण क्वेश्चन पेपर आले की पहिले 10 मिनिटं कशासाठी द्या, क्वेश्चन पेपर वाचा जरा, म्हणजे काय अपेक्षा काय लिहायचं ते. तुम्ही जर नुसतं एवढं वाचलं, आता इथं काय ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट, एका डोक्यात अरे हा ते आपण एक क्वेश्चन केलं होतं, टेबल बनवलं होतं, टेबल मध्ये आपण काय ह्याचा एक कॉलम आला ह्याचा एक कॉलम आला, दोघांचे कॉलम जर सेम आले तर समजायचं ट्रू आहे, बरोबर की नाही. पण त्यांनी महत्वाचं काय सांगितलं इथं, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. हे हायलाइट करून ठेवा तुमच्या पुस्तकात, पण त्याला हायलाइट करा, अंडरलाईन करा, काय करायचं ते करा. पण विदाउट युजिंग ट्रूथ टेबल असं क्वेश्चन आला तर
ट्रूथ टेबल काढायचं नाही, हे तर फिक्स आहे. मग आता काय करायचं, हे जे रूल्स वगैरे जे शिकलो त्याच्यावरनं बनवायचे. LHS पहिला तुमचा P डबल इम्प्लाइज Q असं दिलंय ना. पण मला सांगा आता P डबल इम्प्लाइज Q चा फॉर्म्युला आहे का आपल्याकडे? आता तुम्ही समजा, ऐका, समजा तुम्ही निगेशनचा फॉर्म्युला बनवलाय, म्हणजे तुम्हाला पाठ आहे, तुम्ही साईडला लिहून ठेवा. तुम्ही ओरली करायला जाऊ नका. एक जरी साइन चुकलं, एक जरी, विषय संपलेला आहे तिथं. तर काय करा, तुम्ही जर निगेशन पाठ केलंय ना, तुम्ही इथं साईडला लिहा निगेशन P इम्प्लाइज डबल इम्प्लाइज. ह्याचं काय लिहिलं तुम्ही? पहिलं काय लिहिता तुम्ही? फर्स्ट ऍज इट इज अँड निगेशन Q लिहिता. त्यानंतर हे ऍज इट इज कॉपी करता, फक्त P च्या जागी Q लिहिता आणि मध्ये काय टाकता? ऑर टाकता. हे कधी वापरता तुम्ही? निगेशन साठी वापरतो. पण आता इथे निगेशन नाही लिहिते, म्हणजे ह्याच्या बरोबर उलट लिहायचं. म्हणजे काय लिहायचं इथं आता? निगेशन P और Q, पुढं काय? अँड निगेशन Q और P. व्हेरी गुड. पण आता लक्ष द्या, RHS मध्ये तर असं काही दिसतच नाही. P अँड Q इथे नाही दिसत, तिथे नाही दिसत. बरं, हा रूल कुठला आहे? हा लॉ कुठला आहे? बरं, म्हणजे मग इथं पहिलं काय लिहायचं? डॉट 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 करून बाय कंडिशनल लॉ. क्लिअर? बाय कंडिशनल आहे. इथे लिहायचं बरं का, हे नाही लिहिलं तर मार्क कट होतील ना. चला मग पुढे, आता नुसतं पाठ करून उपयोग न लॉ, आता तो वापरायचा आहे तर कुठला वापरणार? एक एक चेक करा ना. आयड इम्पॉर्टंटचा इथं काही लॉजिक, असोसिएटिव्हचा इथे काय लॉजिक होतंय किंवा ब्रॅकेट इकडे नाही. पुढचा कुठला आहे? डिस्ट्रीब्युटिव्हचा इथे काय लॉजिक बसते का? डिस्ट्रीब्युटिव्हचं काय लॉजिक बसतंय का? नाही बसत आहे. बर, बघा ना आता इथं बघा, इथं साइन, इथं साइन सेम आहे, इथं साइन डिफरंट आहे ना. डिस्ट्रीब्युटिव्ह लागू शकतं ना इथं. पण डिस्ट्रीब्युटिव्ह तुम्ही जे शिकलाय त्याच्यामध्ये कसं होतं, एक इनपुट आहे आणि इकडं असं आहे ना. तुम्ही जे शिकलाय ते फॉर्म्युल्यामध्ये असं आहे. पण त्यांनी काय म्हणलं की एक इनपुट कशाला, मी एकाच्या ह्याच्याऐवजी मी डायरेक्ट ब्रॅकेट देऊन टाकतो. त्यांनी काय केलं, आपली मजा घेतली, एक इनपुटच्या ऐवजी ब्रॅकेटच देऊन टाकलं. आपण काय नाही, आपण रूल फॉलो करायचं. आपलं रूल काय सांगितलं, ह्याने याला मल्टिप्लाय करा, ह्याने जसं आपण मल्टिप्लाय रूल आहे तसं करा. मग आता काय करणं, इथं दोन ब्रॅकेट आहेत, दोनचे काय होतील, मॅक्सिमम 4 होतील, याच्यापेक्षा काय होणार? मग आता इथं काय करणार तुम्ही? निगेशन P काय करणार? निगेशन P, हा मध्ये साइन कुठली? अँड का ऑर? ऑर का? अरे इथं ब्रॅकेटच्या बाहेर जी साइन आहे तीच वापरणार ना. इमॅजिन करा, इमॅजिन करा हे असं आहे, 3x प्लस 2y आणि इकडं 2x प्लस 3y असं आहे. लक्ष द्या व्यवस्थित. असं आहे तर तुम्ही पहिलं काय करता, 3x इंटू लिहिता ना, 3x इंटू 2x लिहिता ना. म्हणजे आता इथं काय होणार मग, निगेशन P अँड निगेशन Q. निगेशन P अँड निगेशन Q. चला नेक्स्ट, निगेशन P अँड P, निगेशन P अँड निगेशन P अँड P. पण या दोन ब्रॅकेटच्या मध्ये कुठली साइन? ऑर. का तर ही साइन मध्ये ना, जसं आपण इथं 3x इंटू 2x करतो, पण मध्ये कुठली साइन? प्लस. मग 3x इंटू 3y करतो. सेम लॉजिक, काही वेगळं नाहीये. चला पहिलं काय, याने याला मल्टिप्लाय करतो तसं ते लॉजिक येतं. निगेशन P अँड निगेशन Q. पुढं काय, निगेशन P अँड P. पण या दोन्हीच्या मध्ये साइन कुठली? हे. चला हे निगेशन P चं झालं काम, काय डाऊट? चला आता पुढं, आता कोणाचं आहे? Qच आहे ना. चला Q, Q अँड मध्ये साइन कुठली? ऑरच राहणार ना मध्ये साइन. Q अँड परत ऑर, परत काय, Q अँड Q. कुठला लॉ आहे हा? लॉ कुठला आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह ना.
डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बर आता बघा परत, बर प्रत्येक स्टेप नंतर एकदा RHS कडे नक्की बघायचं. बघा आता काय आहे का जे इथे ते इथं आहे का? काय काय P अँड Q इथं आहे. P अँड Q, Q अँड T उलट करू शकतो ना आपण. कुठला लॉ आहे तो? कुठला? कॉम्पिटेटिव्ह. कॉम्पिटेटिव्ह मध्ये आपण चेंज करू शकतो. दुसरा आठवतोय ना तो. म्हणजे इथं आपण करू शकतो. म्हणजे एक अचीव झालं. बर निगेशन P अँड निगेशन Q आहे कुठं? कुठे? इथे. म्हणजे हे दोन तर राहणार आहेत. ऑब्विसली हे दोन जाणार आहेत. मग कसे जाणार आहेत ते? रूल आहे का एखादा चेक करा. असा कुठला रूल आहे का? निगेशन P अँड P. कुठला लॉ आहे? कॉम्पिटेटिव्ह. ते P अँड Q ला पुढे घेतलं, कॉम्पिटेटिव्ह झालं. त्यानंतर ऑर आहे, हे जे आहे ते इथं निगेशन P ऑर सॉरी अँड निगेशन Q हे झालं. पुढे ऍज इट इज फक्त आता सध्या कॉपी करूयात. हा कुठला इथं? कॉम्पिटेटिव्ह. फक्त काय केलं काय? फक्त साइन काय म्हणूयात पोझिशन चेंज केली फक्त, बाकी काय नाही. फक्त RHS जसा दिसतो तसं केलं. आता एका वेळी तुम्ही दोन दोन करायला जाऊ नका. म्हणजे समजा आता काय जण म्हणतात इथं लॉ लागतो, इथं पण लॉ लावून टाकू, इथं पण लॉ लावून टाकू. एका वेळी कॉम्पिटेटिव्ह कॉम्प्लिमेंट मजाच करून टाक एकदा. आपल्याला म्हणजे स्टेपच कमी करून टाकू. 3 मार्काचा गाडी ना 3 स्टेप मध्ये असलं काय करायला जायचं. एक स्टेप वाढली वाढू दे. पुढं आता कम्युटेटिव्ह मध्ये काय झालं, एका वेळी एक लॉ लावला. आता तुम्हाला ह्याला हात लावायचा नाही, ह्याला हात लावायचा नाही, ह्याला हात लावायचा ना. हे कुठला लॉ आहे हा? कॉम्प्लिमेंट. मग आता कॉम्प्लिमेंट लॉ आठवत बसायचा. काय करायचं डायरेक्ट 0-1 किंवा चला तुम्ही काय लिहिता इथं 1-0 असेल तर इथं काय होणार? आता मला सांगा इथं 0 × 1 0, 1 × 0 दोन्ही काय झालं 0-0 झालं ना. दोन्ही 0-0 म्हणजे काय आलं C. पण C नाही लिहिता याच्यात, आपण काय लिहितो F लिहितो. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे? F येणार आहे. बरं आता याचं काय होणार आहे बघा. ऑब्विसली सेमच आहे ना, हे अँड आहे ना, हे अँड आहे ना. आता अँड म्हणल्यावर काय P असो नाही तर Q असो आन्सर तर तेच येणार आहे. इथं 0-0-1 जरी केलं तर हा पण काय येणार आहे? F येणार. म्हणजे दोघांचा आन्सर काय येणार? F. म्हणजे आता इथं काय झालं तुमचं P अँड Q और निगेशन P अँड निगेशन Q और F. रिझन कुठला लॉ लावला आपण? कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट लॉ. बरं आता काय करणार? F और F चं आहे का काय आपल्याकडं? F और F काय होतो? F म्हणजे काय 0 ना. 0 + 0 काय होतं? 0 होतो. म्हणजे हे जे आहे पण असा लॉ आहे का कुठला? कुठला आहे? कुठला? आयडेम्पोर्टंट. फक्त त्यात P आणि Q होतं, इथं F आणि F आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. चला मग इथं काय किंवा इमॅजिन करा, किंवा तुम्ही काय करू शकता डायरेक्ट ह्याला F लिहून आता ह्या दोघांचं ह्यांच्याशी करू शकतो. इमॅजिन करा हा P आहे, ब्रॅकेट आहे ना. इमॅजिन करा हा काय P आहे. P और F. P और F काय होईल? पार्ट नाही करायचं लगेच इथं P और F. मग काय इथं 1-0-0-0 काय झालं मग 1 + 0 1 0 + 0 म्हणजे काय येणार P. म्हणजे थोडक्यात काय आपण डायरेक्ट इथं करू शकतो. इथं P अँड Q आहेच इथं, और इथं काय निगेशन P अँड निगेशन Q आणि हे जे आहे ते डायरेक्ट ह्याच्याशी कम्पेअर केला तर हे कुठला लॉ आहे हा? हा आयडेम्पोर्टंट नाही हा. आयडेंटिटी लक्षात ठेवा. आयडेंटिटी लॉ म्हणजे काय? P सोबत T किंवा F आला तर काय म्हणतो आयडेंटिटी. मग इथं काय लिहिणार तुम्ही? आयडेंटिटी लॉ. म्हणजे आता हे किती स्टेप मध्ये आलं तुमच्या? 4 स्टेप मध्ये आन्सर आलं. म्हणजे हा आला तुमचा RHS. आता इथे LHS RHS असं काही लिहायचं नाहीये, फक्त LHS जे काय असेल तुम्ही लिहिली. त्याच्यानंतर हे इथं इक्वल टू साईन नाही बरं का, इथं इक्विव्हॅलंट आहे असं ते. क्लिअर? लक्षात राहील. चला हे कळालंय का? दिसतं ना, हे सोपं दिसतंय का?
चला बघितलं काय वाटतंय की कुठला रूल लागेल इथं. बरं डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये काय सांगितलं होतं की पहिली जी टर्म दिसते इथं फर्स्ट टर्म सेम आहे. फर्स्ट टर्म सेम असेल तर एक लॉजिक तर बनतं की बाबा डिस्ट्रीब्युटिव्ह असू शकतो, पण लगेच जम्प करायचं नाही कन्क्लुजन. डिस्ट्रीब्युटिव्हचे अजून पण साईन आहेत. काय साईन आहेत की जे ब्रॅकेटच्या आत जे दोन साईन आहेत ते सेम पाहिजे आणि ब्रॅकेटच्या बाहेर जी साईन आहे ती डिफरंट पाहिजे. आता इथं मी डिस्ट्रीब्युटिव्हला तुम्ही जो पाठ केलाय तो लिहून ठेवतो. तुम्ही काय लिहिलंय पी ऑर समजा असं आहे क्यू ऑर आर असं जर असेल तर तुम्ही काय पाठ केलं की बाबा पहिले तुम्ही काय लिहिता पी अँड क्यू लिहिता है ना, जसं ब्रॅकेट मल्टिप्लाय तसं पी अँड आर लिहिणार इकडं आणि मध्ये कुठले साईन टाकणार. म्हणजे तुम्ही काय शिकला बघा, आता ह्याच्या बरोबर उलट इकडे जायचं आपल्याला. तुम्ही असं पाठ केलंय, तुम्ही आता इकडून इकडे जायचं. मग आता लक्षात ठेवा काय काय केलं तुम्ही. फर्स्ट टर्म सेम पाहिजे ते आहे का इथं आहे. इथं दोन्हीकडं हे दोन्ही जे साईन आहेत ते सेम पाहिजे, इथं आहे का सेम आहे. बरं ही मधली साईन ह्याच्यापेक्षा डिफरंट पाहिजे ते इथं आहे का. हा म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपला आहे का पक्का बरोबर. पण आता उलट लिहिताना लक्षात काय ठेवायचं, जे साईन आत आहे ते बाहेर लिहायचं. आत म्हणजे कुठं ब्रॅकेटच्या आत. जे ब्रॅकेटच्या आत साईन आहे ते कुठे लिहायचं बाहेर लिहायचं. म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर आहे ते कुठे लिहायचं आत लिहायचं. आता हा रूल लक्षात ठेवा. मुलं काय करतात चुकतात लिहिताना, अँड ऑर त्यांना कळतच नाही आणि पुढचं मग ते चुकत राहतं. किंवा मग काय करतात असं काहीतरी लिहून आपल्या शेवटी पी लिहून टाकतात. त्यांना वाटलं की अरे एक्झामिनर वेडाच आहे जरा, त्याला वाटतं की एक्झामिनर फक्त पी बघणार आहे. तसं काय होत. इथं व्यवस्थित लक्ष द्या. काय सांगितलं मी, फर्स्ट टर्म ऍज इट इज कॉपी करायची म्हणजे काय पी तर लिहिणार आहे. त्यानंतर काय सांगितलं, जे ब्रॅकेटच्या आतमध्ये साईन आहे ते बाहेर लिहायचं. म्हणजे ब्रॅकेटच्या आतमध्ये काय ऑर आहे ना, ब्रॅकेटच्या बाहेर. परत आता इथं कोण आहे क्यू आहे आणि इकडं कोण आहे निगेशन क्यू आहे. तर इथं क्यू निगेशन क्यू आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर साईन आहे ते आतमध्ये पाहिजे. कळलं का बघा काय काय सांगितलं. पहिलं काय लिहायचं, जी सेम टर्म आहे ती पहिले कॉपी. सगळ्यांचं लक्ष इथं असलं तर बरं होईल. सेम टर्म असेल तर कॉपी. जे ब्रॅकेटच्या आत साईन आहे ते बाहेर आहे, जे ब्रॅकेटच्या बाहेर साईन आहे ते आत येणार. आणि मग इथं राहिलेलं काय, जे इथं सेकंड आणि थर्ड टर्म दिसते ऍज इट इज कॉपी करायचं. जसं इथं क्यू आणि आर जे आहे सेकंड आणि थर्ड टर्म आहे ना, ते ऍज इट इज कॉपी. पर्यंत काय डाऊट क्लिअर. म्हणजे हे काय झालं तुमचं कुठला लॉ आहे हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नेक्स्ट अजून पी पर्यंत तर काय आलेलं नाहीये, पण आता पी आहे का याच्यात म्हणजे याला हात लागणार. ते सोडून जे आहे ते गायब. मग कसं करायचं, ह्याला रूल आहे का चेक करा. क्यू अँड निगेशन क्यू कुठलं आहे कॉम्प्लिमेंट. मग काय शिकलो कॉम्प्लिमेंट म्हणजे, हा इथं समजा 1 0 आहे आणि इकडे 0 1 तर काय होणार 1. आता अँड म्हणजे काय प्लस ना, 1 + 0 सॉरी अँड म्हणजे काय इंटू 1 × 0 0 0 × 1 दोन्ही 0 असेल तर काय होतो एफ होतो. म्हणजे इथं काय राहिलं तुमचं पी और तुम्ही टेबल मध्ये काय लिहिलंय सी लिहिलंय ना कॉन्ट्रडिक्शन त्याच्याऐवजी. मग हा कुठला लॉ झाला हा कॉम्प्लिमेंट लॉ. बर पुढं आता पी और एफ हा कुठला लॉ आहे पी और एफ आयडेंटिटी. बर काय शिकलो आपण आयडेंटिटी मध्ये, हा समजा 1 आहे हा 0 आहे आणि हा तर दोन्ही 0 0 आहे. और म्हणजे काय असतं प्लस 1 + 0 0 + 0 1 0 आलं म्हणजे काय आलं का आपलं जे पाहिजे होतं ते आलं. कुठला लॉ आहे हा बर. इथं तुम्हाला पी और क्यू तर काही दिसत डायरेक्ट तर काही दिसत नाही. जाऊ दे आता पी और क्यू दिसत नाही तर आपण काय करू, कुठला लॉ लागू शकतो का ते पहिले चेक करू. असं कुठला लॉ लागू शकतो का इथं समजा डिस्ट्रीब्युटिव्ह समजा तुम्ही म्हणताय डिस्ट्रीब्युटिव्ह कुठल्या दोन ब्रॅकेट मध्ये लागणार, कुठल्या दोन ब्रॅकेट मध्ये लागणार
काय मी तुम्हाला काय सांगितलं होतं, डिस्ट्रीब्युटिव्ह जर लावायचं असेल तर फर्स्ट इनपुट सेम पाहिजे. आहे का कुठं? समजा काही काही वेळेला असं करतात, फर्स्ट इनपुट सेम नाही देत, सेकंड इनपुट सेम देतात. सेकंड इनपुट जरी सेम दिसला तरी पण डिस्ट्रीब्युटिव्ह लावू शकतो का? लावू शकतो. ठीक आहे. तर आता इथं फर्स्ट कुठे सेम आहे? इथं पी पी म्हणजे फर्स्ट आणि थर्ड सेम नाही, म्हणजे इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लागू शकतो ना. मग ते जवळ तर घेऊयात त्याला. मग ह्याला इकडे घ्यायचं, ह्याला इकडे टाकायचं ना. मग कुठलं झालं लॉ? चेंज, फक्त पोझिशन चेंज केली तर कुठला लॉ आहे? कुठला? कॉम्पिटेटिव्ह. कॉम्पिटेटिव्ह म्हणजे काय केलं इथं? पी अँड क्यू और पी अँड निगेशन क्यू और निगेशन पी अँड क्यू. काय म्हणायचं याला? कॉम्पिटेटिव्ह लॉ. म्हणजे फक्त काय केलं? पोझिशन चेंज केली पहिलं. चला आता तुमचा कुठला लावायचा म्हणतो तुम्ही? डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणता ना. काय सांगितलं होतं? जे फर्स्ट टर्म आहे किंवा फर्स्ट इनपुट आहे त्याचं काय करायचं? पहिलं कॉपी. फर्स्ट इनपुट कॉपी. मग काय सांगितलं होतं? ब्रॅकेटच्या आतमधली साईन आहे ती कुठे येणार आहे? बाहेर येणार आहे. आणि जी बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर साईन आहे ती कुठे येणार आहे? बरं, आता इथं काय लिहायचं मग? क्यू निगेशन क्यू. चला ह्याचं काम झालं. राहिलेलं ऍज इट इज कॉपी. कुठला लॉ आहे हा? डिस्ट्रीब्युटिव्ह. नेक्स्ट, लक्ष द्या. बर, आता याच्यामध्ये ह्याला फॉर्म्युला लागू शकतो पटकन. कुठला लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. बरोबर. बाकी आता सध्या ह्याला काय हात नको लावायला. पी अँड बर, मग ह्याचं काय होणार? 1 0 असेल तर इथं काय होणार? 0. 1 प्लस 0, 0 प्लस 1, 1 1 असेल तर काय लिहितो आपण? टी लिहितो. बाकी और निगेशन पी अँड क्यू ला हात लावायचा. कुठला लॉ आहे हा? लक्ष द्या. बरं, टी झालं. आता थोड्या वेळासाठी याला पहिले काय करू? पी अँड टीचं काय होतंय का बघूयात. पी अँड टी. माझा पी म्हणजे काय? 1 0 आहे ना. मग आता 1 इंटू 1, 1 इंटू 1 1, 0 इंटू 1 0, म्हणजे काय येतं इथं? 1 0 असं येतं ना. 1 0 म्हणजे काय येणार? कुठला लॉ आहे? आयडेंटिटी. बाकी ह्याला काय हात लावायचा? ऍज इट इज आयडेंटिटी लॉ. बर, आता पी और निगेशन हा इथं बघा साइन डिफरंट आहे, बरोबर ना. साइन डिफरंट असेल तर कुठला लॉ लावतो आपण? बरोबर आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह. म्हणजे इथं काय होणार मग आता? पी और निगेशन पी एका ब्रॅकेट मध्ये आहे ना. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय होणार? पी और आणि ह्याच्या दोन्हीच्या मध्ये काय असणार? अँड. कुठला लॉ आहे हा? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बर, आता बघा आपल्याला RHS ला पी और क्यू पाहिजे होतं. पी और क्यू इथं आलंय का? म्हणजे इथं ह्याला हात लावायचा. राहिलं काय फक्त? मग आता पी और निगेशन पी. चला, पी म्हणजे काय? 1 0. निगेशन पी म्हणजे काय झालं? 0 1. मग और म्हणजे काय? प्लस 1 प्लस 0 1, 0 प्लस 1 म्हणजे 1 1 म्हणजे काय झालं? टी झालं. टी अँड टी और क्यू. ठीक. चला, मग आता टी म्हणजे काय? 1 1 आहे. आता हा पूर्ण ब्रॅकेट जो आहे, इमॅजिन करा एकच इनपुट आहे असं धरून चला. म्हणजे ह्याचं पण काय होणार? इथं 1 आणि इथं काय? 0. मग मी हे खाली लिहायच्या ऐवजी फक्त पुढे लिहितो. ठीक आहे. थांबा एक मिनिट, पुढे नको लिहायला, याला रिझन लिहायला पाहिजे ना. रिझन काय याचं? याचं रिझन काय आपण जे लिहित आहे ते? कॉम्प्लिमेंट लॉ आहे ना. कॉम्प्लिमेंट लॉ. पुढं आता इथं 1 0 आहे, हा 1 1 आहे. तो 1 आता अँड म्हणजे काय तुमचं? इंटू 1 इंटू 1
1 इंटू 0, 1 0 म्हणजे ॲज इट इज इनपुट कॉपी झालं. म्हणजे इथं काय आलं, पी ऑर क्यू झालं. काय हा कुठला लॉ आहे? टी बरोबर असेल फक्त तर काय होणार, आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ म्हणजे आता व्यवस्थित बघा, थोडा मोठा दिसतोय, 3 मार्काला क्वेश्चन येतात बरं का हे. पहिलं काय केलं तुमचं, पहिले चेक काय केलं की इथं सेम कोण दिसतंय का, तर मला दिसलं की बाबा फर्स्ट आणि थर्ड मध्ये टीपी सेम आहे, जवळ घेतलं त्याला. म्हणजे साइन फक्त काय पोझिशन चेंज केली तर काय झालं तुमचं, कॉम्पिटेटिव्ह. बरं, त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचं एक्सपान्शन आहे, त्याला छोटा केलं. बरं, मग आता ह्याला अजून हातच लावलेला नाही बघा. जिथपर्यंत ह्याचं काम नाही तोपर्यंत हातच लावलं नाही. निगेशन पी ऑर क्यू पर्यंत ऍज इट इज फक्त कॉपी 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 कॉपी, ज्याच्यावर ऑपरेशन करायचं तेवढ्यावरच काम करायचं. लॉ लिहिताना पुढे काय केलं आपण, हे दोन्ही मध्ये परत इथं आता तुम्हाला इथे दिसतंय क्यू ऑर निगेशन क्यूचा फॉर्म्युला लागू शकतो. लॉ ज्याला लागतो त्याला पटकन लावून टाकायचं, ब्रॅकेट छोटा करून घ्यायचं. क्यू ऑर निगेशन क्यूचं काय झालं तुमचं टी. पुन्हा आता ह्याला हात लावायची आता सध्या गरज नाही, फक्त ज्याचं आधी होतंय पी अँड टीचं पण होतंय आपल्याला, लॉ आहे आपल्याकडे, तर पी ऑन टीचं काय झालं पी. आता आपल्याला दुसरा ऑप्शन नाही काय करण्यात, त्यामुळे आता इथून आपण डायरेक्ट इथं या ब्रॅकेटला काय करता येईल का बघणार आहे. तर ब्रॅकेटला काय करता येईल म्हणजे काय, कुठला फॉर्म्युला लावणार आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह. पुन्हा डिस्ट्रीब्युट केलं त्याला. डिस्ट्रीब्युट का केलं, कारण की जोपर्यंत पी ऑर क्यू येत नाही तोवर आपण इथं काहीच करू शकत नाही. इथं पी ऑर क्यू आत्ता आलंय, म्हणजे आता ह्याला हात लावायचा. म्हणजे जर ह्याला हात लावायचा ना तर इकडे खेळत बसायचं, मग खेळत 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 लक्ष देईल की हे सगळं निघून जाते एक एक टर्म. हे जरा थोडं मोठं आहे, 3 मार्काला क्वेश्चन हा वरते 3 मार्काला, आणि बोर्डात पण येऊ शकतो. जरा व्यवस्थित लिहून घ्या. चला लक्ष द्या, इथे निगेशन दिसतंय, negation of P or negation Q implies P and negation Q ब्रॅकेट कंप्लीट. लक्ष द्या, आता दिसताना एवढं मोठं मोठं. बरं, ह्याचं आन्सर आलं कोणाचं, कोणी नाही केलं, बरं ठीक आहे. चला इमॅजिन करा, हे ब्रॅकेट दिसतं ना, ब्रॅकेट सोडून विषय सोडून द्या, ब्रॅकेट म्हणजे एक इनपुट आहे असं धरून चला. म्हणजे हा इमॅजिन करा, हा काय पी आहे, हा काय क्यू आहे, मध्ये काय दिसतंय इम्प्लाय. ह्याचं निगेशन माहिती आहे फॉर्म्युला, काय फॉर्म्युला, काय करायचं, पहिले काय लिहायचं, पहिले ऍज इट इज कॉपी कॉपी अँड लिहितो आपण, आणि मग दुसऱ्याचं माहिती आहे ना तुम्हाला, सांगा इथं काय करायचं, काय करायचं, फर्स्ट कॉपी म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट कॉपी, पुढं काय अँड निगेशन. कुठला लॉ आहे हा, कंडिशनल लॉ काय सांगतो, हे असं आहे. कंडिशनल लॉ काय सांगतो, निगेशन पी ऑर क्यू, म्हणजे ह्याचं पहिल्याचं काय तुमचं निगेशन, पहिल्याचं निगेशन, त्याच्यानंतर काय ऑर, हे जे आहे ते ऍज इट इज कॉपी. हा जो आहे तो, हा तुमचा कंडिशनल लॉ जो आहे तो होऊ शकतो. ठीक आहे, आणि याचं निगेशन काढलं म्हणून मग हा तुमचा डिमॉर्गन्स लॉ होऊ शकतो. म्हणजे हे प्रॉपर एकदम सगळे लॉ जिथल्या तिथे सगळे. पहिलं काय केलं, हा जो कंडिशनल लॉ जो आहे, कंडिशनल लॉ काय, निगेशन पी ऑर क्यू, निगेशन पी म्हणजे ह्याचं निगेशन, ह्याच्यामध्ये ह्याच्याऐवजी ऑर, आणि हे क्यू ऍज इट इज. जेव्हा आपण निगेशन लावतो तेव्हा हा निगेशन निघून गेला, ऑरचा अँड झाला, आणि याला निगेशन लागलं. आता पुढे काय करणार आहे, पुढे काय करणार ते चेक करायचं. पी ऑर निगेशन क्यू आहे, इथं आहे का पी ऑर निगेशन क्यू आहे, इथं अँड आहे का, इथं अँड आहे, इथं काय दिलं, म्हणजे थोडक्यात निगेशन बाहेर नाही, निगेशन आतमध्ये. म्हणजे इथं काय करणार, पी ऑर निगेशन क्यू अँड आतमध्ये गेलं तर काय होणार, निगेशन पी ऑर निगेशन, निगेशन काय झालं, हा कुठला लॉ आहे, डी मॉर्गनचाच आहे ना. आलं का मग आता आपलं, पाठ केलं ना आपण. अरे हे इम्प्लाइज आहे ना, इम्प्लाइजचं निगेशन काय असतं, फर्स्ट टर्म कॉपी, नंतर काय लिहितो आपण अँड, नंतर सेकंड टर्मचं काय करतो, निगेशन करतो ना. म्हणजे मग ह्याचं काय होणार, फर्स्ट टर्म कॉपी, गाडो ना कॉपी, निगेशन क्यू,
फर्स्ट टर्म कॉपी होणार ना. याचं जर मला निगेशन लावायचं असं, फर्स्ट टर्म कॉपी होणार म्हणजे काय होणार इथं, फर्स्ट टर्म कॉपी म्हणजे निगेशन क्यू अँड सेकंड टर्मचं झालं. एक एक मार्काचे क्वेश्चन आहेत, कुठे ते सांगा. पटकन ह्याचं सांगा, ह्याचं निगेशन ओरेली सांगा पटपट. ह्याचं काय निगेशन पी और निगेशन पी, ह्याचं काय होणार और निगेशन क्यू कशाला, निगेशन निगेशन निघून जाणार ना. ह्याचं सांगा पटपट. गुड. ह्याचं काय होणार, याचं निगेशन काय होणार, याचं काय निगेशन ब्रॅकेट ऍज इट इज, ब्रॅकेट ऍज इट इज अँड जागी काय होणार और, आणि इथं काय होणार निगेशन. मग आता काय करायचं, निगेशनला फक्त 8 टाकायचं म्हणजे इथं काय होणार निगेशन पी अँड क्यू और निगेशन आर. जमेल, पुढचं जमेल, घरनं करून आणा उद्या. आता फक्त मला हे जायला सांगितलेलंच नाहीये तुम्हाला, लक्ष द्या. मी सांगतोय काय, फक्त हे ऐका जरा, हे जरा व्यवस्थित तुम्हाला आता लक्षात आलं असेल. इम्प्लाइज निगेशन किंवा या गोष्टी आल्या की पहिलं काय काल जे सांगितलं होतं, फॉर्म्युला लक्षात ठेवता ना, पी आणि क्यू मध्ये पाठ करायचा, टर्म मध्ये फास्ट पाठ करायचं, फर्स्ट टर्म सेकंड टर्म, कोणाचं निगेशन घ्यायचं कोणाचं अँड. तर ते इथं जरी निगेशन दिसत असलं, आता हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत सीईटी मध्ये किंवा तुमच्या 12th मध्ये एमसीक्यू किंवा 2 मार्क क्वेश्चन. इथं भरपूर ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तो सीईटी मध्ये खूप वेळा आलाय. राईट द निगेशन ऑफ, मग तुम्हाला हे देतात, तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. मग तुम्हाला फक्त करायचं काय, फर्स्ट टर्म कॉपी मध्ये टाकायचं अँड आणि दुसऱ्याचा निगेशन करा, बस एवढंच आहे. किती मोठं एक टर्म असो नाही तर ब्रॅकेट असो, आपल्याला काही घेणं देणं नाही. जसं आता इथं दिसतं, इथं सिंगल टर्म आहे, इथं ब्रॅकेट देईल, आपल्याला काही घेणं देणं नाही. आपण फक्त जसं आपलं ठरलं त्याचं फॉर्म्युलानुसार करत जाईल. ह्याचं काय करणार बघा, रिराईट द फॉलोइंग विदाउट युझिंग इफ. विदाउट युझिंग इफ म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे हे कुठल्या फॉर्म मध्ये, म्हणजे कुठल्या फॉर्म मध्ये, हा मला हे नकोय. मग याच्या ऐवजी आता इथे निगेशन लिहायला सांगितलंय का, नाही, म्हणजे निगेशन वाला फॉर्म्युला नाही. याचा फॉर्म्युला काय, याचा निगेशनचा फॉर्म्युला काय, पी अँड निगेशन क्यू. पण आता त्याचा आपल्या निगेशनचा नाही, रेग्युलर जो ह्याचा फॉर्म्युला, मग त्याचा उलटा फॉर्म्युला काय होणार, निगेशन पी और, बरोबर. मग आता मला का सांगा, निगेशन पी म्हणजे इथे स्टेटमेंट काय लिहिणार, अ मॅन इज नॉट अ जज और ही इज ऑनेस्ट. बस असंच करायचं. आठवतं का त्या दिवशी मी हे जे आपण सांगितलं की हे क्वेश्चन काय होतं की बाबा स्टेटमेंट देणार, स्टेटमेंट विल बी इन द फॉर्म ऑफ इम्प्लाइज, पी इम्प्लाइज क्यू. यू हॅव टू राईट बाय रिमूव्हिंग दिस इम्प्लाइज साइन, इफ अँड देन काढून टाकायचं आणि तिथं अँड किंवा ऑर पाहिजे. अँड नाही शक्यतो ऑरच येतो. ते तिन्ही क्वेश्चन जे आहेत ते तसेच आहेत.